त्याच काम लई वाईट. असे आले गेले भरपूर, असे आले गेले भरपूर. नका समजू हो कमजोर न त्याचा विषय जागेवर. 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 हॅलो, सचिनजी गोष्टे साहेबांना विनंती असेल की थोडंसं इकडं समालोचन कक्षामध्ये यायचं आहे प्लीज. सचिनजी गोष्टे प्लीज इकडे यायचं थोडीशी मदत करा. या ना प्लीज प्लीज या सर. अहो असू द्या थोडासा, मी पण जरा थकलोय, जरा आराम मिळू द्या. अहो इथून ते तुमच्या संघाचा प्रश्न हे तुम्ही करा ना, मनोबल वाढवण्याची संधी आहे तुम्हाला. ओके ओके सर. यारी दोस्ती संघाचे मालक आहेत सचिन गोष्टे, आणि आपल्या खेळाडूंचं मनोबल वाढवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, आणि ते खेळाडू कक्षामध्ये बसल्यानं आपण पाहतो त्यांना. रविवारच्या दिवसामध्ये तिसरी लढत दोन संघामध्ये होते. साई श्रद्धा आणि यारी दोस्ती संघाच्या संघनायकाने नाणेफेकी जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. एक अचूक निर्णय म्हणावा लागेल, कारण आजच्या दिवसामध्ये प्रथम फलंदाजी करणारे दोन्ही संघ जिंकलेले आहेत. यावेळेस पहिल्या चेंडूवर भरपूर समाचार घेण्यात आलेले. चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघून जातोय. 4 धावा मिळतात. सुनील यांच्या बॅटच्या पट्ट्यातून 4 धावा येत आहेत आणि संघाचं अकाउंट खोललं जाते. स्कोरिंग सुरू होते यारी दोस्ती संघाची. बिनबाद 4. मी NPL मध्ये पुन्हा एकदा पुनश्च सर्व क्रिकेट रसिकांचं स्वागत करतोय आणि नमस्कार करतो सर्वांना. या स्पर्धेमध्ये गावचे जे प्रतिष्ठित नागरिक कोण आले असतील, बाहेर बसले असतील, त्यांना विनंती असेल की त्यांनी व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. सर्व प्रतिष्ठित नागरिकांना पुन्हा एकदा विनंती असेल की त्यांनी आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. धाव संख्या 4 आणि पहिला मोहरा तंबूच्या आश्रयाला जाताना आपण पाहतोय. सुनील 1-4 अशी यारी दोस्ती संघाची स्थिती. नांदिटणे गावचे जे प्रतिष्ठित नागरिक कोण वरिष्ठ ज्येष्ठ श्रेष्ठ आपण कोण इथे आला असाल तर त्यांना सर्वांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे आणि सामन्याचा आनंद लुटायचा आहे, अशी आयोजकांकडून आपल्यास विनंती आहे.
गोलंदाज तयार होतो गोलंदाजी करण्यासाठी. राईट आर्म राऊंड द विकेट. चांगला चेंडू ब्लॉक मध्ये टाकलेला चेंडू ऑफ साईडच्या दिशेने मिड ऑफच्या दिशेने चेंडू निघून जातो. मिड ऑफचं क्षेत्ररक्षण चेंडू अडवतो. दरम्यान दोन्ही फलंदाज चित्त्याच्या चपलाईने एक धाव पूर्ण करतात संघाच्या खात्यामध्ये. एकनी धाव फलक पुढे सरकला जातोय. 1 बाद 5. आदित्य आणि त्याच्यासमोर आता फलंदाज असणार आहे धीरज. धीरज आणि नॉन स्ट्रायकरवर असणार आहे शिवाजी. 1 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. यारी दोस्ती संघाच्या संघनायकाने नाणेफेकी जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि त्यांचा एक मोरा तंबूच्या आश्रयाला निघून गेलाय. अथर्व पुन्हा एकदा यावेळेस बॅटची कडा घेऊन चेंडू हवेत उंच उडतोय. मात्र झेल टिपण्याची संधी होती, मात्र ती संधी दौडली जाते. दरम्यान दोन्ही फलंदाजाने 1 धाव पूर्ण करतायत संघाच्या खात्यामध्ये. एकनी धावफलक पुढे सरकला जातो. यारी दोस्ती संघाचे धावफलक 1 बाद 6. अथर्व पुन्हा एकदा शिवाजीसाठी. 1 या धावसंख्येवर शिवाजी करतो फलंदाजी आपल्या संघासाठी. यावेळेस थोडासा लो फुलटो चेंडूला टर्न करण्यात आले लॉंग लेगच्या दिशेने. लॉंग लेगच्या पाठलाग होतोय चेंडूचा, मात्र चेंडू अडवला जातोय. दरम्यान 1च धाव मिळते संघाच्या खात्यामध्ये. एकनी धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकला जातोय. 1 बाद 7. आता मात्र धीरज फलंदाजी करण्यासाठी सरसावला. यावेळेस मोठा फटका आहे मिड विकेट क्षेत्रामध्ये. चेंडू सरळ निघून जाणार आहे 6 धावांसाठी. पोरीला बोर पिकलाय, पोरी तुला बघून म्या टिपलाय. कॅमेरामॅनला विनंती असेल की जेव्हा वैभव इकडे प्रेक्षकांचं मनोरंजन करतोय, घर बसल्या सुद्धा ते मनोरंजन घरच्या प्रेक्षकांना पाहाव्यास मिळेल असं कॅमेरामॅनने थोडंसं लक्षात ठेवायचं आहे. प्रत्येक षटकारामागे विकेट मागे इकडे लक्ष द्यायचं आहे. वैभव थोडासा नाराज होताना दिसतोय, कारण प्रेक्षकांकडनं टाळ्यांची गरज आहे, त्याला प्रोत्साहित करायचं आहे त्याला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 13 अशी धावसंख्या आहे. यावेळेस चेंडूला कट करण्यात आले पॉइंट क्षेत्रामध्ये. पॉइंट सीमारेषेच्या बाहेर चेंडू निघून जातो. दणदणत सनसनाती हुए 4 रन के लिए. लाल मिरची हिरवा देठ, आठवण आली तर मला तू भेट, आठवण आली तर मला टाळ्या वाजवता, टाळ्या टाळ्या. आठवण आली तर मला तू भेट. अगं मनापासून तुला केला एक सेट. व्यासपीठावरील पाहुण्यांना सुद्धा विनंती असेल आपण सुद्धा टाळ्या वाजवायच्या. फर्स्ट अँड लास्ट माझा प्यार तू बेस्ट, फर्स्ट अँड लास्ट माझा प्यार तू बेस्ट. तुझ्या जीवाशी जीव लागला. शाबास शाबास शाबास. धन्यवाद वैभव. यावेळेस पुन्हा एकदा चेंडूफेकीसाठी मयूर. पुन्हा एकदा शॉट टाकला चेंडू. शिवाजी थोडासा चाचपडत खेळतोय, मात्र धाव घेण्याचा प्रयत्न आणि खराब थ्रो होतोय. मात्र थोर अडवला जातोय. बॅकअप करत होता अथर्व आणि चेंडू अडवला गेला. 1च धाव मिळते संघाच्या खात्यामध्ये. एकनी धावफलक पुढे सरकला जातोय 18 या धावसंख्येवर. 1 बाद 18. प्रयत्न मयूरचा चांगला होता, यष्ट्यांचा वेध घेण्याचा, धावबाद करण्याचा प्रयत्न होता, मात्र यष्ट्यांचा वेध व्यवस्थित घेतला नाही त्यांनी. मयूर सुतार पुन्हा एकदा धीरजसाठी. यावेळेस चेंडूला हवेत फिरकावलाय. झेल टिपण्याची संधी अथर्व प्रयत्न करतोय आणि सफल सुद्धा होतोय.
अप्रतिम अप्रतिम आणि हे घर बसल्या आपल्याला या टुर्नामेंटची आठवण कायम राहणार आहे. वैभव यांच्याकडनं निश्चितच करून एक चांगला प्रयत्न होतोय, प्रेक्षकांना खुश करण्याचा प्रयत्न होतो. दरम्यान मयुरी आता पुढील चेंडू, चांगला चेंडू आहे, गुडले स्पॉटवर टाकलेला चेंडू, थोडासा उचली घेणारा मधल्या यष्ट वर्ण निघून गेला चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर आहे, 1 बाद 18. नाणेफेकी जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा जो एक धाडसी निर्णय घेतला होता यारी दोस्ती संघाच्या संघनायकाने, दुसरं षटक मार्गस्थ असताना आतापर्यंत मयूर सुतार पुन्हा एकदा यावेळेस बॅटची कडा घेऊन चेंडू यष्ट्यांच्या मागे सरळ कॅचच्या रूपात विसावतोय आणि फलंदाज बाद होतोय. धीरज माझ्यासाठी मला अटक करावं पुण्यात, भेटल जावा मी पुण्यात, मला अटक करावं पुण्यात. शाबास शाबास शाबास. 3 बाद 18 अशी धावसंख्या आहे यारी दोस्ती संघाची. संघ थोडासा अडचणीत आलेला दिसतोय आणि या अडचणीतून बाहेर निघण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये वाटचाल करतोय. अनिल माजी उपसरपंच आहेत आणि संध्याकाळच्या माजी सरपंच कालच्या सत्रामध्ये त्यांनी सामना सुद्धा जिंकून दिला होता. कट करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेऊन चेंडू यष्ट्यांच्या मागे निघून गेला होता. एक मोठी संधी होती, मोठा मासा गलाला लागला होता, मात्र पकडता पकडता यश आलं नाही. जीवदान मिळतंय अनिल याला. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 3 बाद 18 अशी धावसंख्या आहे यारी दोस्ती संघाची. काल संध्याकाळच्या सत्रामध्ये संघ अडचणीत आलेला संघ अडचणीतून बाहेर काढला होता. अनिल यांनी आपल्या संघाला अनेक विजय संपादन करून दिला होता. खूप संघ अडचणीत आला होता, मात्र शेवटच्या षटकामध्ये काही शेवटच्या चेंडूवर त्यांनी अप्रथम फलंदाजी केली होती आणि शेवटच्या चेंडूवर षटकार सुद्धा मारला होता आणि संघाला विजय केला होता. तोच अनिलवर आता मोठी जबाबदारी येऊन ठेपली. आपला संघ 2 षटकाच्या समाप्तीनंतर 3 बाद 18 अशी धावसंख्या आहे. थोडासा संघ अडचणीत आलेला आहे. शिवाजी आणि अनिलमध्ये थोडीशी बातचीत झाली आहे. एकामेकाला दोन्हींनी काहीतरी मंत्र दिलेले आहेत, काहीतरी सूचना केलेल्या आहेत, रणनीती काहीतरी त्यांनी वेगळी करण्याचा प्रयत्न आहे. वरबी तर 2 षटकामध्ये भराभर धावा वाढवण्याचा प्रयत्न असणार आहे. गोलंदाज नवीन आहे आणि ह्या चेंडूवर थोडासा लो फुलटॉस चेंडू आहे, टर्न करण्यात आलाय मिड विकेट दिशेने. डीप मिड विकेटवर चेंडू अडवला जातो. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय, घातकी प्रयत्न आहे, फेकी होते, चांगली फेकी होते. दरम्यान दोन्ही फलंदाज 2 धावा पूर्ण करतायत संघाच्या खात्यामध्ये. 2नी धावफलक पुढे सरकला जातो. 3 बाद 20. राहुल पुन्हा एकदा आपल्या धावपट्टीवर. शिवाजी असणारे फलंदाज राहुल समोर. पुन्हा एकदा चेंडूला स्ट्रेट ड्राईव्ह करण्यामध्ये यश आलंय. चेंडू सरळ निघून जातोय. क्षेत्ररक्षकाला चकवून वाकवून सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. घेतोय 24 धावसंख्या आलेली आहे यारी दोस्ती संघाची. राहुल पुन्हा एकदा चेंडूला भिरकावून देण्यात यश आले. हवेत चेंडू आहे, झेल रूपांतरित होतोय आणि झेल टिपला जातोय. शिवाजी बाद होतोय. डीजे मास्टर घेतोय शोध पोलीस वाला, विचारतोय बघा ज्याला त्याला, बाईला द्या याला
धावेनी संघाची धावसंख्या पुढे वाढली जाते. 4 बाद 26. आता मात्र अनिलवर मोठे फटके मारण्याची जबाबदारी असणार आहे. राहुल समोर, अनिल सरसावलाय, मात्र हवेत चेंडू आहे, झेल होणार नाही. पहिली धाव अतिशय वेगात घेतली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे, प्रयत्न सफल होतोय. 2 धावा संघाच्या खात्यामध्ये जमा होत आहेत. 4 बाद 28. यावेळेस पुन्हा एकदा अनिलसाठी, मात्र अनिल यांच्या बॅटच्या पट्ट्यात चेंडू व्यवस्थित येत नाही. चेंडू सरळ निघून जातो. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडू होतोय. क्रिकेटमध्ये खूप आनंद मिळतोय आजच्या दिवसासाठी. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फसलेला आहे, मात्र चेंडू कव्हरच्या दिशेने निघून जातो. कव्हरचं क्षेत्ररक्षण, चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला जातो. एकच धाव मिळते अनिलच्या खात्यामध्ये, एकच धाव जमा होते. यारी दोस्ती संघाच्या खात्यामध्ये 1 धाव फलक पुढे सरकला जातोय. 4 बाद 29. पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिर आहे. 4 बाद 29. वैभव मनोहर शेलार मात्र प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन करतो इथे व्यासपीठावर. धावसंख्येला थोडासा लगाम लागलेला दिसतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 4 बाद 29 आहे. शेवटचं षटक मार्गस्थ आहे आणि शेवटच्या षटकामध्ये भराभर धावा वाढवाव्या लागतील. अनिल याला कामगिरी चांगली करावी लागणार आहे. 10-15 धावा तर निश्चितच करून कुठून काढाव्या लागतील. शेवटचा गोलंदाज गोलंदाजी करण्यासाठी येतोय योगेश. साई श्रद्धा संघाकडनं गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. मात्र आजच्या रविवारच्या सत्रामध्ये निश्चितच करून साई श्रद्धा संघाची कामगिरी थोडीशी चांगली होताना दिसते. योगेश अनिलसाठी यावेळेचा चेंडूला स्विंग करण्यात आले आणि अनिल बाद होतोय. आता मात्र संघ आणखी अडचणीत येतोय. यारी दोस्ती संघ 5 बाद 29 धावसंख्या आहे.
तर तनिष्का टायगर्स आणि बाजी दोन संघांना विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी तयारीत राहायचं आहे. धाव संख्या आहे 33 आणि 6 फलंदाज बाद झालेले आहेत. नाजूक स्थितीमध्ये संघ आहे. यावेळेस चांगला फटका आहे. मिड विकेटची दिशामध्ये चेंडू निघून जातो. मिड विकेटचे क्षेत्ररक्षण चेंडू अडवला जातो. चेंडू फेकी होते. दरम्यान एकच धाव मिळते संघाच्या खात्यामध्ये. एकनी धाव फलक पुढे सरकला जातोय. 6 बाद 34. शेवटचं षटक चालू आहे आणि शेवटचं षटक थोडंसं लांब लचक षटक होत आहे कारण हे खूप चेंडू टाकतोय योगेश यांनी टाकले. आता मला थोडासा लो फुलटॉस चेंडू होता मात्र आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न फसलाय. यष्टीरक्षक सुद्धा चकलाय आणि चेंडू सरळ निघून जातो सीमारेषेच्या बाहेर बायच्या रूपात 4 धावांसाठी. गाव देवी माझ्या सपनात आली. धावसंख्या 4नी वाढली जाते 38. यावेळेस छान चेंडू येता. फसवा चेंडू होता. गंडवा चेंडू होता. अशा प्रकारे षटक पूर्ण होते. पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 6 बाद 38. जिंकण्यासाठी 39 धावांचं लक्ष ठेवलंय साई श्रद्धा संघासमोर. नाणेफेकीसाठी तनिष्का आणि बाजी दोन संघाच्या संघ नायकांना विनंती असेल की आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्समध्ये हजर राहायचंय. तंटामुक्तीचे अध्यक्ष सुरेशजी पाटील यांना विनंती असेल की आपण टॉक्स बॉक्समध्ये यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते दोन संघामध्ये नाणेफेकी होणार आहे. त्यांचीच आहे का? कोण बोलतोय? नाणेफेकी तनिष्का 11 संघाच्या बाजूने लागले. तनिष्का आपण नाणेफेकी जिंकल्यात प्रथम क्षेत्ररक्षण करणार की फलंदाजी? फलंदाजी. फलंदाजी करण्यामागे आपला काय उद्दिष्ट आहे? 50 चे प्लस करू शकतो आम्ही. समोरचा संघ कसा वाटतोय? छान आहे तो पण आम्हाला रोखू शकतो. तुम्हाला रोखू शकतोय? निश्चितच करून. तर बेस्ट ऑफ लक तुमच्यासाठी. आपण नाणेफेकी हारलात आणि आपणास प्रथम क्षेत्ररक्षण करण्याची संधी मिळते. आम्हाला क्षेत्ररक्षण करायचं होतं आणि तुमच्या मनासारखं झालंय. हो आमच्या मनासारखं झालं. समोरच्या संघाला 4 षटकामध्ये किती धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल? 40च्या आतमध्ये असं. समोरच्या संघाची कामगिरी आणि तुमच्या संघाची कामगिरी दोघांच्या तुलनेमध्ये आपण थोडीशी मनोगत व्यक्त कराल? नाही दोन्ही संघ बरोबरीचे आहेत. सामना चांगलाच होईल. बघू काय या टुर्नामेंटमध्ये दोघांची कामगिरी कशी होते? आहे उत्तमच आहे. धन्यवाद दोघांना. बेस्ट ऑफ लक. बेस्ट ऑफ लक.
39 धावांचा पाठलाग करताना साई श्रद्धा संघ पहिल्या चेंडूवर थोडासा अडचणीत येताना दिसतोय. पहिल्या चेंडूवर त्यांचा महत्त्वपूर्ण एक विकेट पडलाय. आता मात्र नवीन फलंदाज योगेश मैदानामध्ये सरसावतोय. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज असणारे धीरज आणि समोर फलंदाज असणारे योगेश. नॉन स्ट्रायकरला मयूर आहे, मयूर सुतार. मागच्या मॅचमध्ये मयूर डगआउटला आऊट झाला होता, 0वर बाद झाला होता. मात्र मयूरला या सामन्यामध्ये चांगली कामगिरी करावी लागेल. आणि पुन्हा एकदा हवेत झेल ड्रॉप होतो. मात्र एक संधी होती एका पाठोपाठ आणि धावबाच्या रूपात फलंदाज यष्ट्यांचा वेध घेतला होता. मात्र सुदैव म्हणावे लागेल की सुरक्षित फलंदाज योगेश क्रीजमध्ये पोहोचला. म्हणजे ताक पण गेलं आणि तूप पण गेलं. पहिल्या वेळेस चेंडू हवेत झेलण्याचा प्रयत्न होता, दुसऱ्या वेळेस फलंदाजाला धावबाद करण्याचा प्रयत्न होता. एक बाद 0 अशी स्थिती. धीरज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज. छोटासा रनअप, 7-8 पावलांचा रनअप. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा योगेशसाठी. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. यावेळेस मेडॉनच्या दिशेने चेंडू निघून जातो. मेडॉनचं क्षेत्ररक्षण डीप आहे. चेंडू लॉंग ऑन मिदाब सीमारेषेवर अडवला जातो. अनिल यांच्याकडनं चेंडू फेकी होते. मात्र एकच धाव मिळते संघाच्या खात्यामध्ये. 1ने खातं खोललं जाते साई श्रद्धा संघाचं. 1 बाद 1. आता मात्र मयूर असणारे फलंदाजी करण्यासाठी. गोलंदाज धीरज समोर. मयूर एक चांगला फलंदाज आहे आणि मयूरवर जर लक्ष केलं तर निश्चितच करून एक चांगला सामना पाहाव्यास मिळेल. मयूरला मोठे फटके मारण्याची संधी मिळाली तर साई श्रद्धा संघ लक्ष्याचा पाठलाग लिलिया पार करेल. मात्र मयूरला स्वस्त्यात जर आउट केला तर सामन्याला रंगत खूप येईल. यावेळेस धीरज मयूरसाठी. शॉट टाकलेला चेंडू पुलचा पॉवरफुल फटका आहे. 6 धावांसाठी षटकार. की मयूरला मोठे फटके खेळण्याची संधी जर मिळाली तर मयूर ती संधी सोडणार नाही आणि शॉर्ट चेंडू टाकला. मयूर सारख्याला जर शॉर्ट चेंडू मिळाला तर मयूर त्या शॉर्ट चेंडूचा भरपूर समाचार घेईल. पुन्हा एकदा शॉर्ट चेंडू आणि एक्स्ट्रा कव्हर. सीमारेषेच्या बाहेर चेंडू जातोय 4 धावांसाठी. पाडली जाते. 1 बाद 11. धीरज पुन्हा एकदा मयूरसाठी. ओव्हर पिच टाकला चेंडू आणि अप्रतिम झेल, अप्रतिम झेल, देखना झेल, सुंदर झेल, प्रेक्षणीय झेल. एका हातामध्ये झेल पकडला गेला कव्हर क्षेत्रामध्ये आणि फलंदाज मयूर बाद होताना आपण पाहतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 बाद 11 अशी धावसंख्या झालेली. 39 धावांचा पाठलाग करताना एक मोठा मासा गलाला लागलाय. मयूर सुधार यांच्या रूपात अप्रतिम झेल टिपला गेला. क्षेत्ररक्षकाचं नाव मात्र इथं उपलब्ध नाहीत पण दरम्यान अप्रतिम झेल, सुंदर झेल. रोहित याने झेल टिपला होता. आता मात्र गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज येतोय मयूर आणि त्याच्या समोर फलंदाज असणार आहे आकाश. योगेश. नॉन स्ट्रायकरला उभा असणारा फलंदाज आकाश. मयूर पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्सकडनं गोलंदाजी करण्यासाठी सज्ज.
थोडंसं आपलं पद्धतशीरीतलं चुकतोय आणि पुन्हा एकदा तयार होतोय चेंडू फेकीसाठी आपल्या बॉलिंग मार्कवर. योगेश असणारे फलंदाज. चांगला चेंडू आहे, ब्लॉक होलमध्ये टाकलेला चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू निघून जातो, चेंडू अडवला जातो, मिड ऑफचं क्षेत्ररक्षण चेंडू अडवतो, चेंडू फेकी होते, मात्र एक धाव पूर्ण करण्याची संधी मिळते दोन्ही फलंदाजांना. एकनी धाव फलक पुढे सरकला जातोय 2-12. आता मात्र आकाश असणारे फलंदाजी करण्यासाठी मयूर समोर. दूर दूर पांगलेलं क्षेत्ररक्षण, शॉट टाकले, चेंडू पुल करण्याचा प्रयत्न सफल होतो की असफल, आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. झेल टिपला गेला मात्र सीमारेषेच्या बाहेर. मयूर पुन्हा एकदा आकाशसाठी, आणि यावेळेस चेंडू ऑस्टमच्या बाहेर आहे, खूपच बाहेर आहे. पंच दखल घेत आहेत, वाईटची खून करतायत. एका धावेची भर पडते, एक एक्स्ट्रा धाव आणण्याची संघाची धावसंख्या वाढते. 2-19. मयूर पुन्हा एकदा, आणि पुन्हा एकदा हवेत मोठा फटका आहे. 6 धावांसाठी चेंडू लॉंग सीमारेषेच्या बाहेर निघून जातोय. 6 धावांसाठी. हॅट्रिक वर येऊन ठेपलाय आणि संघाची धावसंख्या 25 वर नेऊन ठेवली त्याने. फुल टॉस चेंडू, मात्र चेंडूला मिड विकेट क्षेत्रामध्ये डीप मिड विकेटचं क्षेत्ररक्षण चेंडू अडवला जातोय, चेंडू फेकी होते. एकच धाव पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. एकनी धाव फलक पुढे सरकला जातोय. 2-26. चेक करायचा आहे चेंडू. थर्ड अंपायरना विनंती असेल की चेंडू चेक करायचा आहे. थोडासा लो फुल टॉस टाकलेला चेंडू होता आणि लगेचच पंचांनी खून केलेली आहे की चेंडू मी विनंती करतोय. थर्ड स्कोरर जात आहेत आणि अभि सुद्धा येतोय, अभि शेलार. निश्चितच करून प्रमोदजी भोईर सरांची टीम अतिशय उत्साहामध्ये जोमामध्ये आपलं प्रदर्शन करते या टुर्नामेंटमध्ये, आणि प्रेक्षकांची सुद्धा साथ सुद्धा त्यांना चांगली मिळते. शेप चेंडू आहे. आणि यावेळेस चेंडू झेलला जातो अनिल यांच्याकडनं आणि फलंदाज बाद होतोय. धाव संख्या झाली आहे 26. जिंकण्यासाठी 39 धावांची गरज असताना शेवटचा चेंडू असणार आहे. 7 चेंडू आणि बरोबर 13 धावांची गरज. या चेंडूवर निर्भर करणार आहे हा सामना. पुन्हा एकदा ब्लॉक हॉलमध्ये टाकला चेंडू, छान चेंडू आहे. पहिली धाव घेण्याचा प्रयत्न होतोय, पहिली धाव अतिशय वेगात घेतली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होणार नाही कारण एकच धावेवर समाधान मानतायत दोन्ही फलंदाज. एक धावेनेशी संघाची धावसंख्या वाढली जाते.
आता मात्र शेवटचे 2 षटक बाकी असणार आहेत. 12 चेंडू आणि 12 धावांची गरज. विजयाच्या उंबरट्यावर येऊन संघ ठेपलाय साई श्रद्धा संघ. तिसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज दादू आणि दादू समोर फलंदाज असणार आहे आदित्य. चांगला चेंडू आहे. चेंडूला मिडॉनच्या दिशेने ढकलून दिलाय. मिडॉनचं क्षेत्ररक्षण डीप मिडॉनवर आहेत. डीप मिडॉनवर चेंडू अडवला जातो. अनिल यांच्याकडनं फेकी होते. एकच धाव मिळते संघाच्या खात्यामध्ये. 1 धावफलक पुढे सरकला जातो 28 या अंकावर. आता मात्र 11 चेंडू आणि 11 चेंडूवर 11 धावांची गरज. मोठा फटका आहे मात्र अनिल पार करून जातो लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. धावसंख्या झालेले 34. 10 चेंडू आणि 5 धावांची गरज. आकाश पुन्हा एकदा आकाशाला भरारी घालणारा फटका. 6 धावा विजयी रथ पूर्ण करणारा हा फटका. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. पराभूत संघाचं तेवढंच कौतुक. मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड सुद्धा आकाशला बहाल करण्यात येते. थँक्यू डीजे मास्टर. नितेश शेलार, आपण कुठे असाल प्लीज समालोचन कक्ष